शेतकऱ्यांना काही पिकवू नये. कोणती रे बीजीएम ना कोणती तर नमस्कार मित्रांनो, हे माझे सिन्सिअर स्टुडंट आहेत. सिन्सिअर स्टुडंट आहेत आणि इथं आलो ना माझे टेन्शन असतं ना, टेन्शन स्ट्रेस ते सगळा निघून जातो. कारण ही मुलं असे आहेत ना, हसवतात मला, जाम हसवतात. आणि ह्यो खतरनाक माझा फेवरेट स्टुडंट शिवराज. तसे पण सगळे फेवरेट आहेत, नाराज हो करायला नको. चेहरे बघा त्यांचे, फेवरेट म्हणले की लगेच चेहरे पाडून बसतात. सगळेच माझे फेवरेट आहेत तसे पण, आहे की नाही? हे आबुली एका कोपऱ्यात बसलेली. तुम्ही ते गाणं ऐकलंय, रुसूबाई रुसू कोपऱ्यात रुसू, ते गाणं ह्याच्यावरनं निघाले. होय कडेनच जातो. हा या इकडे मध्ये जास्त आहे. मित्रांनो, लक्ष्मीपूरला बॅच होती, तिथनं घेऊन आपलंच मी 4 किलोमीटर अंतरावरती आलो आहे. आणि इथं आल्यावर कळलं की पाणी वगैरे पाणी ह्याच्यावरनं चाललं आहे. पुलाचं काम चालू आहे इथे, पण मोपेड आता ह्या कडेने घातली पाहिजे तर गाडी जाणार. आता 2 व्हीलर अडकलेली माहिती आहे ना, ते आता हे काका चालत आल्या. चलो बघूया, ट्राय तरी करूया. तर चला, रोड पास केलेलो आहे मी. ते पाणी जेवढं आलं तो ओढ्यात एवढं पास केलेलं आहे मी. चलो पाणी पाक ओके कुठंपर्यंत झाली इथे. तर काल दिवसभर पाऊस होता आणि दिवसभर पाऊस असल्यामुळं पाणी नदीच्या पात्रातून एकदम बाहेर आले. त्यामुळे त्या ओढ्याला पण पाणी आहे जास्त. तर मित्रांनो, आत्ता आलो मी घरी बॅच घेऊन. तर आता मस्तपैकी जेवणार आणि थोडा वेळ रेस्ट घेणार. आणि प्लॅनिंग तर आहे आज ज्योतिबाला जायचं. ज्योतिबा करून जमल्यास अंबाबाई, केवढ्या तर टायमिंगच्या नुसार अंबाबाईला जाणार, पण पहिला ज्योतिबाला जाणार आहे. लय दिवस झालं माझी जायची इच्छा होती तिकडे. तर बघूया कसं होते. जर जाणार असेल तर तुम्हाला कळवतो. तर मित्रांनो, आता कालची भांडी ती अजून धुतली नाहीत मी, कारण सकाळी बॅच होती लवकर, त्यामुळे गेलो बॅचला. आता डब्याला काय काय दिले पहिला बघायचं. मस्तपैकी सासरहून डबा आला, ते फिलिंगच वेगळं असतं आहे की नाही. सासरहून डबा, सासूबाईने डबा दिला आहे की नाही. आता हे दूध सकाळी तापून घेत होतो, ठेवलंच नाही कारण जाता तापल्यावर लगेच कसं ठेवणार फ्रीजमध्ये, हे की नाही. तुम्ही जावा आत, फ्रीज भरले, पोरं नसले की नाही कसंही ठेवते. सवय लावायला पाहिजे चांगल्या. ते असले की व्यवस्थित ठेवते, नाही तर शेवा बसतात ना. तर चला बघूया डब्यात काय काय आहे ते. एवढे डबे मी सांगितलं तिला जास्त देऊ नकोस म्हणून, जात नाही मला, ऐकत एक नाही आहे ती. काय करायचं, माझ्या बाच ऐकत नाही. ह्यात काय दिलं, काल ताक दिलं होतं ते पिलूच नाही. आज बॅच घेऊन एवढा थकवा जाणवाला आहे ना, पूर्ण अंग दुखायला लागले. आणि ते ताकच होतं पितो. पाणी पण पिलो ना मी, जरा डिहायड्रेशन झाल्यासारखं व्हायला लागले, कारण नॉर्मली गरगर लागले. चला पहिला तुम्हाला डब्यात काय काय दाखवतो. डब्यात काय काय आहे तिला मी सांगितलेलं, 2 चपाती, थोडी भाजी आणि नावाला फक्त भात दे. दिल्या का नाही, उघडता येईना. थांबा जरा. आमटी काय ऐकत नाही बघ, काय अवघडच आहे. भात तिला नावाला दे म्हणताना तिला नावाला दिलाय की बा, एवढा भात देतात. 1 2 3 चपात्या. ऐकत नाही, अजिबात ऐकत नाही ती. भात लागला खाली परशेल लागायचं. दही
आणि ह्यात काय दिले, ताक. अगेन ताक. पहिला कालचं पिवा नाही तर आंबट झालं असेल ते. काय गणेशराव. तर तिला मी बोललो होतो, मी तिला बोललो होतो की 2 चपात्या दे आणि थोडा भात दे. तर 3 चपात्या दिल्या आणि एवढा भात दिला, एवढा. आमटी बघ, ताक दिलं, दही दिलं, एवढं सगळं दिलं. कारण काय होतं, मी आत्ता जेवलो नाही, मला संध्याकाळी जीव वाटत नाही, त्यामुळे ते शिल्लक राहायला लागले. त्यामुळे तिला म्हटलं देताना थोडंसं लिमिटमध्ये देत सांग. पण शेवटी बायको, चुकून रात्री भूक लागली तर प्रेम हो, दुसरं काय नाही, प्रेम. तर मित्रांनो, आमचे सासूबाई दही एवढे भारी लावता ना, ते बघितलं खावं वाटते. असे पनीरसारखे काप निघतात त्याचे, पनीरसारखे. बघा एवढं घट्ट दही लावतात. पूनम जरा हळूहळू शिकायला त्यांच्या म्हणते. आता ज्यावेळेस शिकल त्यावेळेस शिकल. ती पण लावते, नाही असं नाही, पण चुकून लागते. असं कुणाचं होते का तुमच्या घरात, दही लावतोय आपण आणि दुसऱ्या दिवशी वाटते आपल्याला दहीले बाहेर लागलं असेल, बघतोय तर जरा पाणी असते. असं झालंय काय? झालं असलं तर कळवा कमेंट बॉक्समधून. जाम झालं बघ, ट्रॅफिक बसलं, जाम झालं बघ. 2 मिनिटात झाले तेवढं जाम. तर मित्रांनो, ज्योतिबाला जायचं काय झालं नाही, त्यामुळे आम्ही सांगवडेला आलो आहे. आणि ट्रॅफिक एवढं जाम झाले कारण मी आहे ते कुठेतरी मेन रोडला सभा चालू आहे. कुठला मंत्री संत्री आहे काय माहिती, त्यांची सभा चालू आहे. त्यामुळं आम्हाला आता फिरून जावं लागणार. रस्ता कुठं सांगू? ह्योच पहिला राईट. झाडापासून लागलं. हेच आहे रे. अरे हेच आहे बाळा, ते दाखवून तेच ना. मोठं कर की. रे जाते रे, चल जाते. एवढा रस्ता दिसला मला. मॅप घेणं, पूनमने मॅप काढल्या पण याला मॅप मधला काय घंटा कळत. तू कसं जात. हे बघ, मोर बसलाय. ओटरे जादाचे कष्ट नाही घेत. नाच रे मोरा. आजा ए थांब तरी पण उगाच प्रॉब्लेम नको. आजा रोड जातोय का ह्यो सांगवडेला? कमडोत जायला पाहिजे. पण ह्यो जातोय ना रोड? जातो कमडोत चौकात जावा. बरं ठीक. चौकात जरा विचारा. बरं ठीक आहे. थँक्यू आजोबा. सांगवलंय, माझ्यावर विश्वासच नाही त्या मॅपवर. अरे तुझ्यावर आहे का विश्वास? सगळं मी बरोबर सांगितलेलं. होय, पुनमने मगाशी सांगितलेलं करा. बघ चुकून का होईना पहिल्यांदा बरोबर बोलली होती. केवढा रोड आहे रे ह्यो. सायकलीला लाईट लावा म्हणा त्यांना. पहिला होती की, पहिला असायची की, आहे की नाही, मोटर असायची पाठीमाग मोटर असायची, ती फिरायची चाकाला, टच करायची म्हणजे लाईट लागत होती. असं दाबलं की टच व्हायची. तर गर्दी खूप आहे देवळाला. बघा लाईन बघू शकता तुम्ही, पाठीमागे ट्रॅफिकच ट्रॅफिक आहे. त्यामुळे आज मंदिरात गर्दी असणार आहे जाम. पत्र शिरलं ते दगड तीन काय नाही ना जरा बघ. भावानं पाठीमागे गर्दी बघा, गर्दी. काम सांगा. तर
मित्रांनो हिला चालता येत नाही म्हणून फेरी काय काढू शकत नाही आम्ही, त्यामुळे इथं आता निवांत बसली मंदिराच्या परिसरात आणि आमचे फॉलोअर भेटलेले आहे इथे. पाऊस पाऊस. तर मित्रांनो आता आम्ही घरी चाललोय आणि घरी जाताना बघा हा पाऊसच पाऊस. तर मित्रांनो आता देवदर्शन घेऊन आम्ही घरी यायला लागलोय, तेवढ्यात हा पाऊस चालू झाला. आता बारीक आहे इथे पाऊस आहे, पण वायामध्ये मोठा येईल पाऊस, कारण वातावरण तसं झालं आहे. आणि इथं आम्ही थांबलोय कोल्हापूरचा अक्का मसूर खायला, एकदम प्रसिद्ध आहे. आम्ही दरवेळेस इकडे आलो की हा नेहमी आम्ही इथेच खातो, जबरदस्त आहे. बारीक पण आहे. बाहेर काय येणं झालंस तू? पायाला त्रास होते होय, आणि बाहेर आले की मला त्रास होईल. पाऊस यायलाय ग म्हणून म्हटलं आता बस बस गाडी बी झाले होय. पिलं काय करायला? झोपलं पिलू? अंतराळी पायावर. ए तू का झोपलंस परी? उठते पुढे. ए का झोपलंस? मळमळले. आपण जायचं की नाही हा कुठे फिरायला? हा वन डे. बर. तर एवढ्या पैशात आपली सगळी ट्रिप होती. केवढ्या? एवढ्या टाकी फुल होती आपली हा, गाडी. हा, जेवण नाश्ता दोन्ही टाइमचं होते आपलं. हा, आणि इकडे तिकडे पाण्याची बाटली काय तर हा. येऊन जाऊन एवढा खर्च आरामात होता. आपण 2025 मध्ये काय 2025 मध्ये देवेंद्र फडणवीस सारखं गोळ्या झाडायच्या नसता. नसतं काय? आबाळ 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 हेपल ऐकलायचं. हेपल की हेपल आबाळ हेपल. प्रीतम तुला शेतकऱ्यांचं नुकसान चालू आहे आता काय, यावर तुझं काय मत आहे? तू एक शेतकरी आहेस, खानदानी शेतकरी आहेस, यावर तुझं काय मत आहे सांग. शेतकऱ्यांना काही पिकवू नये, स्वतःपुरतं मिळवावं आणि खावं. विकायला लागले पाहिजेत अंधभक्त. गावाला जगवू नये काय? हा गावाला जगून झक मारलेत शेतकरी. स्वतः आपल्या फॅमिली पुरतं पिकवावं आणि खावावं. सगळी स्वार्थी जाता. हॅलो झोप आल्या? झोपेत जेवणार पहिलं झोपणार काय जेवणार काय? झोपत जेवणार. आणि हाफ रोटी म्हणजे एक रोटी फुल रोटी बघायची आहे तुम्हाला? एकदम फुल रोटी दाखव रे. एक हाफ आणि फुल साईड आहे ना? फुल एक हाफ एक फुल. कसली रोटी आहे बघायची. हे पप्पांना तर मित्रांनो आत्ता मी घरी पोचलोय आणि आत्ता 11 वाजल्यात आणि त्यांनी मला स्टँडजवळ सोडलं. स्टँडजवळ मी माझी गाडी लावली होती, तिथून मी इथे घरापर्यंत आलोय. आणि आता जाम कंटाळा आलाय, कारण डायरेक्ट स्कूलमधनं आल्याला जेवलो तसं मी डायरेक्ट देवालाच गेलोय. त्यामुळं नुसतं पळापळी झालं, त्यामुळे कंटाळा जाम आलाय. आता मी डायरेक्ट ताणून देणार आहे. हे सकाळी 8 वाजेपर्यंत काय उठत नसतोय आता आपण. हा चला सगळ्यांना गुड नाईट. आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. हा.